श्री स्वामी समर्थ जय एकविरा। तर आम्ही जात आहोत आता एकविराईच्या दर्शनाला। तर सकाळचे वाजले 4:45। तर मित्रांनो हे बघा, तर मी गाडी घेऊन स्टेशनला निघते। तर आपण भेटूया स्टेशनवर। आता स्टेशनला बसलो, आता गाडी लावली पार्किंगला, दिसत असेल आपली व्हाईट कलरची गाडी। आता इथे ही तिकीट घेतो आणि जातो पुढं। पण आता तिकीट वगैरे घेतले, आता जाऊ स्टेशनवर। हे लोक इथं उभे दिसतात। आता ह्याला घेऊन मी इकडनं आलेलो आहे। तर हे लोक बघा इकडे समोर दिसतात, रील स्टार वगैरे दोघे बहीण आहेत। जसं आम्ही प्लॅटफॉर्मला गेलो तशीच ट्रेन लागली। मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला। कल्याणला जाऊन थांबलो, मग इथून संजुरा पिक केलं, मग तिथून पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झाला। मस्त वातावरणाची मजा घेत आम्ही निघालो लोणावळ्याला। लोणावळ्याला जातो म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कुठे जाते। मग आम्ही प्लॅटफॉर्मला उतरलो, मग तिथून सगळे एक जण उतरत होते। बाकीचे सगळे उतरल्यावर आम्ही स्टेशनच्या बाहेर गेलो, 2-4 रील्स मस्त काढून घेतले। मग तिथं आम्ही गेलो बस स्टॉपवर चालत। मग बस स्टॉपवर गेल्यावर बस तर लागलेल्या होत्या। मग जाऊन आम्ही विचार केला, बसतो आम्ही सगळे मस्त। बघतो तर बसमध्ये फुल गर्दी। मग आम्ही उभा राहून कारला फाट्याला उतरल्यावर विचार केला सगळ्या रिक्षाने जाऊ, लवकर पोचू, मग लवकर निघता येईल। तर मित्रांनो आम्ही रिक्षावाला विचारला पायथ्याशी किती घेणार। तर रिक्षावाला जाम महाग बोलला। तर मग आम्ही विचार केला सगळे चालतच जाऊ। तरी पण लवकरच पोचलो आम्ही सकाळी। तर म्हणून विचार केला आम्ही सगळे चालत बोलत कधी आम्ही पोचलो पायथ्याशी मंदिरला माहितीच नाही पडलं। बघा मित्रांनो पायथ्याशी मंदिरला पोचलो। मग तिथं बघितलं, तिथं पण गर्दी होती। 5 मिनिटं लाईनीत उभा राहिलो। मग मस्तपैकी दर्शन वगैरे झालं। मग तिथून आम्ही काय बोलले तुला हे काय बोलले हा ना, ताईला बोलली यावर्षी एकटा आले ना, पुढच्या वर्षी जोडी। आम्ही गेलो होतो रविवारी तर खूप गर्दी होती, चालायला सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती। वरती बघितलं तर मस्त बेंच वगैरे चालू होता। आम्ही विचार केला फिट नाचूया, पुढे वगैरे गेलो, मग नाचायला सुरू। नाचून वगैरे झालं, मग लाईनीत उभं राहिलो। हे बघा आमची पब्लिक दिसते का समोर, सगळेजण तर घामाघूम झाले नाचून। मग काय गर्दी बघून आता सगळे शांत उभा राहिलेत। रविवार असून सुद्धा आईचं दर्शन मस्त झालं। मग तिथून आम्ही निघालो बाहेर। मग तिथे समोरच आम्हाला मोनाताई दिसली। मग ताईला हाय वगैरे केलं। हे आमच्या माकडं असे बसलेले कॉर्नरवर। मग तिकडून काय परत जरा पुढे बघतोय तर मस्त बँजोचा आवाज वगैरे येतोय। दर्शन वगैरे मस्त झालं, नाचलो वगैरे, खाली आलो, खाल्लो जरा सगळेजण। मग काय निघायच्या वेळी ट्रॅफिक, मग आम्ही विचार केला चला परत चालत जाऊया। मग पोचलो आम्ही स्टेशनवर। मग काय पावसाने हजेरी लावली इथं आल्यावर। मग काय ताईच्या चप्पल पण तुटले येता पाऊस चालू होता, म्हणून एका साईडला सगळेजण असे आम्ही उभे होतो। स्टेशनमध्ये उभे आणि रिटर्न भिवंडी स्टेशनला आलो। आज फुल एन्जॉय केला असेल सगळ्यांनी। हे बघा, तर जरा फर्स्ट ब्लॉक आहे माझा। तर मित्र नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला। सगळे मित्र आता काळे फाउंडेशन उतरल्यावर झालेलं आहे, आता काय करणार। ट्रेन मध्ये येता नवीन मित्र झालते, मग त्यांना बाय वगैरे केलं। मग आम्ही इथून निघालो घरी निघण्यासाठी। फर्स्ट ब्लॉग आहे मित्रांनो, सपोर्ट करा। काही चुकलं असेल तर कमेंट करून सांगा। नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।